नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 2019। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पेपर हा बाकी आहे व या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड या ठिकाणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरती 2019 म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 2019 साठी आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यावर पोलीस भरतीमध्ये जेवढे प्रश्न विचारले आहेत किंवा पुणे जिल्ह्यासाठी पोलीस भरतीमध्ये ज्या प्रश्नपत्रिका आल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। म्हणजे पोलीस भरती या विषयावर पुणे जिल्ह्यावर जेवढ्या प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत झालेल्या आहेत तेवढ्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवर अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, रॅमन मॅगसेस 2008च्या पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड झाली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रकाश आमटे। डॉक्टर प्रकाश आमटे यांची रॅमन मॅगसेस पुरस्कार 2008च्या पुरस्कारासाठी निवड झाली होती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतीय लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओम बिर्ला। भारतीय लोकसभेचे सध्याचे सभापती आहेत ओम बिर्ला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सेज म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज होय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 28 फेब्रुवारी। 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे औरंगाबाद। जगप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यामधील लेण्या आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये आणीबाणी लागू करता येते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 356। कलम 356 या कलमान्वये भारतामध्ये आणीबाणी लागू करता येते। भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 या कलमान्वये आणीबाणी लागू करता येते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 288। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे 288। तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची संख्या आहे 78। हे देखील लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आयकर। आयकर हे एक केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 5 वर्ष। सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, अंजू बेबी जॉर्ज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲथलेटिक्स। अंजू बेबी जॉर्ज या ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रतिभाताई पाटील। प्रतिभाताई पाटील हे आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, सध्या कार्यरत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भगतसिंग कोश्यारी। सध्या कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, श्री अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदनगर। श्री अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव अहमदनगर या जिल्ह्यामधील गाव आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, सध्या केंद्र शासनाने लागू केलेला वेतन आयोग कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7वा। सध्या केंद्र शासनाने जो वेतन आयोग लागू केलेला आहे तो 7वा वेतन आयोग आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? IMP प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दीपांकर दत्ता। दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते विटॅमिन महत्त्वाचे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन अ किंवा जीवनसत्व अ हे डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे विटॅमिन आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कुष्ठरोगाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व कोण?
तर बाबा आमटे हे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, ग्रामीण स्वच्छतेसंबंधी महाराष्ट्र शासनाने केलेली योजना कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान। ग्रामीण स्वच्छतेसंबंधी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे जनक कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे R.R. पाटील। महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे जनक आहेत R.R. पाटील। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॉकी। धनराज पिल्ले हे हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता दिवस एड्स विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर। 1 डिसेंबर हा दिवस एड्स विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, जगप्रसिद्ध सरदार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जगप्रसिद्ध सरदार प्रकल्प नर्मदा नदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमन कधी पारित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2005। केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमन 2005 मध्ये पारित करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या ईशान्येस नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू। तामिळनाडू हे राज्य भारताच्या ईशान्येस नसलेले राज्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, खालील अष्टविनायकांपैकी कोणता गणपती पुणे जिल्ह्यात नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बल्लारेश्वर पाली हा रायगड या जिल्ह्यामध्ये असणारा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे। तसेच अष्टविनायकाची जी 8 गणपती आहेत त्यापैकी 5 गणपती पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर भंडारदरा हे औष्णिक विद्युत केंद्र नाही। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। भारतातील सिक्कीम या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, भारतीय संसदीय प्रणालीत वरिष्ठ सभागृह कोणा संबोधले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राज्यसभा। भारतीय संसदीय प्रणालीत वरिष्ठ सभागृह राज्यसभा या सभागृहाला संबोधले जाते। तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ सभागृह कोणते? तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, भूदान चळवळीचे जनक कोण होते? तर विनोबा भावे। विनोबा भावे हे भूदान चळवळीचे जनक होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी भारतातील सर्वात पूर्वेकडील शहर कोणते? तर लखनौ। लखनौ हे भारतातील सर्वात पूर्वेकडील असणारे शहर आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 31, पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बासरी। पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरी हे वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, प्रसिद्ध पुणे करार कोणत्या 2 नेत्यांमध्ये झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये 1832 मध्ये पुणे करार झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 34, पहिली 2020 विश्वचषक स्पर्धा कोठे भरली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिली 2020 विश्वचषक स्पर्धा भरलेली आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 35, ताडोबा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असणारे अभयारण्य आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक मिळविलेल्या खेळाडूचे नाव काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मीराबाई चानू। टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये
रौप्य पदक मिळवलेल्या खेळाडूचे नाव आहे मीराबाई चानू व मीराबाई चानू या मणिपूर या राज्याच्या खेळाडू आहेत. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. तसेच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये पहिले पदक मीराबाई चानू यांनी मिळवून दिलेले आहे. तर मीराबाई चानू यांनी 49 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवलेले आहे. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर पन्हाळगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये नसणारा किल्ला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. आत्ता सध्या जम्मू काश्मीर हे राज्य नाही तर केंद्रशासित प्रदेश आहे व भारतामध्ये सध्या 8 केंद्रशासित प्रदेश व 28 घटक राज्य आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब असणारी नदी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40. सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते? तर गुजरात हे सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी हा जिल्हा आहे. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे नाशिक. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा पुणे नाशिक या 2 शहरांना जोडतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 महसूल विभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 45. 2010 या वर्षात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे झाल्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या भारत या देशामध्ये म्हणजेच आपल्या भारत या देशामध्ये झालेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.